नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट चॅनलवरती स्वागत आहे। सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता उद्या सकाळी 11 वाजता 2500 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगचे आता 2500 रुपये, 1500 रुपये आणि 1000 रुपये। तर आता 2500 रुपये कोणाच्या खात्यामध्ये येत आहे? आज मोठी आनंदाची बातमी। तर आजपासून खात्यामध्ये पैसे येत आहे। आज सकाळी जे काही 11 वाजल्यापासून खात्यामध्ये 2500 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की 2500 रुपये। तर आता 2500 रुपये कोणाला इथे मिळणार आहे? कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे? तुम्हाला मिळणार की नाही? जे काही राज्य सरकारकडून निधी मंजूर झालेला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये आता उद्यापासून पैसे जमा होणार सुरुवात झालेली आहे। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये देखील जमा झालेले आहेत। 2 हप्ते एकत्र जमा होण्याचा सुरुवात झालेली आहे मित्रांनो। आता यामध्ये कोणाला पैसे इथे मिळणार आहे व किती रुपये मिळणार? यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर आता याची 1000 रुपये मध्ये जे काही वाढ झालेली आहे, जे 1000 रुपये वाढ आणि पहिले 1500 रुपये, तर असे मिळून 2500 रुपये जे खात्यामध्ये येत आहे। तर इथे श्रावणबाळ योजना 2500 रुपये, श्रावणबाळ योजना 1500 रुपये आणि दिव्यांग यांना 1000 रुपये। तर आता यांच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे। श्रावणबाळ योजना, संजय गांधी, आता यांच्या निधीमध्ये बरेच जणांना इथे फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत। तर काही जणांना जे श्रावणबाळ दिव्यांग, तर अशांच्या खात्यामध्ये 2500 रुपये त्यांच्या कॅटेगरीनुसार इथे मिळत आहे। तर आता पैसे कोणाकोणाला इथे मिळत आहे? तर आता यामध्ये जे पैसे या लाभार्थ्यांना मिळत आहेत, तर पात्र लाभार्थ्यांची यादी, तर यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे लगेचच तुम्ही तपासा। दुसरं म्हणजे आधार लिंक खाते आहे का नाही हे तुम्ही चेक करून घ्या। दुसरं म्हणजे केवायसी पूर्ण, ज्यांची केवायसी पूर्ण आहे तर अशांच्या खात्यामध्ये, त्यानंतर अर्ज मंजूर स्थिती असलेल्या ज्यांचा अर्ज मंजूर आहे तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये। तर आता कोणाच्या खात्यामध्ये येत नाही? ज्यांचे खाते बंद पडलेले आहे, आधार लिंक नाही, अर्ज प्रलंबित झालेले आहे, तर अशांचे बरेच अर्ज इथे पेंडिंग देखील आहेत। तर अशांना आता पैसे इथे थांबणार आहेत। तर आता पैसे कधीपासून जमा होणार आहेत? तर आज संध्याकाळपासून तर ते उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत, जे काही 11 वाजल्यापासून पैसे खात्यामध्ये येतील। SBI असेल, तुमचे जे काही बँकेचे पैसे असेल, तर यामध्ये बरेच जणांना SMS येतात, तर काही जणांना SMS येत नाही। तर आता यामध्ये जे संजय गांधी निराधार अनुदान योजना पेमेंट वाटप जे 2500 रुपये जे काय या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात मिळत आहे, कोणत्या जिल्ह्यात राहिलेले आहेत ते आपण इथे पाहणार आहोत। सर्वप्रथम यामध्ये जे जिल्हा आहे ते आपला पुणे जिल्ह्यामध्ये काय झालेले आहे, यामध्ये पुणेमध्ये वाटप सुरू झालेले आहे। जे काही 2500 रुपये प्रमाणे पैसे वाटप या खात्यामध्ये येत आहेत। साताऱ्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे, जे काही 2500 रुपये प्रमाणे खात्यामध्ये येत आहे। सांगलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे, 2500 रुपये खात्यामध्ये येत आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे, 2500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। सोलापूरमध्ये सुद्धा या ठिकाणी खात्यामध्ये पैसे येणार आहे। अहमदनगर, नाशिक आणि धुळेमध्ये सुद्धा 2500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता सरकणार आहे मित्रांनो। तर आता इथे एक आपलं जळगावमध्ये काय आहे, प्रक्रिया सुरू आहे। इथे 2500 रुपये मिळेल, पण प्रक्रिया सुरू आहे। नंदुरबारमध्ये सुद्धा प्रक्रिया आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये 72 ते 48 तास पैसे जमा होण्याकरिता लागू शकतात। तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर पर्यंत आपण बघितलेलं होतं। तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाटप इथे सुरू झालेलं आहे। त्यानंतर इथे जालनामध्ये प्रक्रिया सुरू आहे। 2500 रुपये खात्यामध्ये येतील, टाइम लागणार आहे। बीडमध्ये सुद्धा प्रक्रिया आहे, लातूरमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, उस्मानाबादमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे। तर आता जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे। तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथे टाइम लागणार आहे। नांदेडमध्ये सुद्धा वाटप इथे सुरू झालेलं आहे। 2500 रुपये खात्यामध्ये आले की नाही हे लगेचच तपासा। परभणीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, हिंगोलीमध्ये। तर आता 72 ते 48 तासामध्ये इथे लागणार आहे। लगेचच तुम्ही तुमचं बँक खाते तपासा। त्यानंतर तुमचं KYC आहे का नाही, आधार लिंक आहे का नाही हे ते चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो। अमरावतीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये खात्यामध्ये पैसे येत आहे। तर आता अमरावती, अकोला तुम्ही लगेचच चेक करा, खाते तपासा। वाशिममध्ये इथे प्रक्रिया सुरू आहे। बुलढाणामध्ये सुद्धा इथे प्रक्रिया सुरू आहे। वाशिम आणि जे बुलढाणा हे जिल्हे काही प्रक्रियामध्ये आहेत, तर तुम्ही खाते तपासून घ्या। त्यानंतर जे येथे आपलं यवतमाळमध्ये
वाटप सुरू झालेलं आहे, 2500 रुपये खात्यामध्ये येत आहे. त्यानंतर येथे नागपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, 2500 रुपये खात्यामध्ये येत आहे. वर्ध्यामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे, 2500 रुपये खात्यामध्ये येतील. भंडारामध्ये देखील सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, गोंदियामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. तर आता प्रक्रिया जिल्ह्यांमध्ये इथं टाइम लागणार आहे. तर या त्यांच्या यादीमध्ये नाव आहे, तर अशांचे पैसे खात्यामध्ये येत आहे. चंद्रपूरमध्ये वाटप सुरू झालेले आहे, 25 प्रमाणे खात्यामध्ये पैसे येणं चालू झालेले आहे मित्रांनो. तर इथे बघा तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की मुंबई शहर, मुंबई उपनगर वाटप सुरू झालेलं आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाण्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे, 2500 रुपये खात्यामध्ये येत आहेत. आता राहिले पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. काय आहे प्रक्रिया सुरू आहे, तर आता जे काही 2500 रुपये आता बरेच नागरिकांना इथे मिळत आहे. काही जणांना 1500 रुपये, काही जणांना 1000 रुपये, तर काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथे खात्यामध्ये येत आहे. तर कोणाकोणाला मिळत आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ, दिव्यांग ज्यांचे अर्ज इथे मंजूर आहे, अप्रूव्ड आहे, तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये, तर काही जणांच्या खात्यामध्ये 1500 रुपये, तर काही जणांच्या खात्यामध्ये 1000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे. बरेच जणांच्या खात्यामध्ये पैसे तर येत नाहीत, अर्ज केले आहे पण मंजूर झालेले नाही, बँक पासबुक लिंक नाही, तर अशांचे पैसे इथे रखडलेले आहेत. तर पैसे कधीपर्यंत येतील, तर आज उद्या 2 ते 3 दिवस इथे पैसे जमा होण्याकरिता इथे लागू शकतात. तर मित्रांनो, पुढील टप्पा नियोजित जिल्ह्यांमध्ये जे काही 1000 रुपये, 1500 रुपये, 2500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथे येतील. पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचे, सर्वप्रथम तुम्ही बँकमध्ये जाऊन NPCI चेक करून घ्या, KYC आहे का नाही हे चेक करून घ्या, किंवा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. ज्यांचे कोणाचे पेंडिंग असेल तर त्यांनी चेक करून घ्या. तर आता यामध्ये शासन GR जे काही समाज कल्याण विभागाकडून निधी वितरित करण्याची मान्यता इथे मिळालेली आहे. राज्यभरामध्ये जे काही कोट्यावधी रुपयांचा निधी इथे रिलीज झालेला आहे, जिल्हा तालुका लाभार्थ्यांच्या यादीनुसार इथे टप्प्याटप्प्याने जे काही इथे यादी सुद्धा अपडेट झालेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर लगेचच तुमच्या यादीमध्ये नाव तपासा. तर काही जणांचा इथे 1000 रुपये, 2500 रुपये, 3000 रुपये पर्यंत, तर काही जणांना इथे 1000 रुपये याप्रमाणे पैसे इथे मिळत आहे मित्रांनो. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहेत. तर सर्व लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. तर काही नवीन अर्ज इथे 2026 मध्ये सुरू झालेले आहेत. ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी लगेचच अर्ज करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.